ज्या ठिकाणी तुम्ही विराजमान आहात, जिथं बसलेला, ज्या ठिकाणी बसलेला आहेत ना, त्याच ठिकाणी आपल्या हाताने त्या ठिकाणी शिवलिंग तयार करावं. तयार करून त्याला एक बेलपत्र आणि काही अक्षता त्या शिवलिंगावरती टाकाव्यात आणि श्री कुबेरेश्वर भगवान या नामाचा उच्चार करून 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा भगवान परमात्म्याचा कुबेरेश्वर भगवान, कुबेरेश्वर भगवान या नामाचा उच्चारण करून त्याला पाणी अर्पण करावं. आणि तेवढं पाणी आपलं अर्पण होतं ना होतं, तत्क्षणामध्ये त्या काळापासून तो भगवान शंकराचा भक्त असणारे श्री कुबेरदेव तुम्हा मला अडचणीतून दूर करण्याकरता त्या ठिकाणी धावतात, मला येतात. कारण या धनाचा मालक फक्त आणि फक्त कुबेर आहे. म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण काय करतो? कोणाकोणाची पूजा आहे? एक लक्ष्मी मातेची आणि कुबेर भगवंताचे. महाराज त्या दिवशी सुद्धा एक विधी आहे. जर आपली लक्ष्मी आपल्याकडे राहावी असं जर वाटत असेल ना, तर कुबेर भगवंताची पूजा करत असताना, लक्ष्मी मातेची पूजा करत असताना त्याच्या आधी जो सूर्यास्ताचा काल असतो, ज्यावेळेस आपण झाडू मारणार असतो, तर झाडू मारण्याच्या आधी त्या घरामधून पूर्ण झाडू मारावा आणि मारण्याच्या नंतर जो केर कचरा त्या ठिकाणी जमा होतो ना, तर त्या केर कचऱ्याला हळदी कुंकू उत्तरेकडे पाहून, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, उत्तरेकडे आपलं मुख असावं आणि लक्ष्मी मातेने म्हणजे आपल्या घरातल्या लक्ष्मीने जिने झाडू मारलाय, तर तिने त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जो केर साचलाय ना, जे केर त्या ठिकाणी आलाय ना, दिवसभराचा जो काही असेल, त्यावेळी सायंकाळच्या वेळी लक्ष्मी पूजनाच्या आधी घर स्वच्छ केल्याच्या नंतर जो केर आहे त्याला हळदी कुंकू द्यावं आणि त्या दिवशीचा केर जे आपण उकळण्यामध्ये टाकतो किंवा आपण इतर काही ठिकाणी फेकतो ना, तिथं न फेकता तोच केर आपल्या शेतामध्ये आपल्या हाताने घेऊन दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा त्या दिवशी टाकता आला तर त्या दिवशी, नाहीतर दुसऱ्या दिवशी तो संपूर्ण केर उचलावा. ती असणारी लक्ष्मी उचलावी. कारण आपल्या हातामध्ये जी असते ना, ती काय असते? लक्ष्मी असते. झाडूची आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजन करतो, तीच लक्ष्मी आपल्या घरातील संपूर्ण लक्ष्मी एकत्र करते आणि ती लक्ष्मी, ती जी लक्ष्मी आहे ना, तर ती सांगते, अब लक्ष्मी तू आता बाहेर जा. ही जी लक्ष्मी आणि अलक्ष्मी जी आहे ना, अलक्ष्मीला बाहेर काढते आणि स्वतः घरामध्ये प्रवेश करते, तिचं नाव लक्ष्मी आहे. आणि जी अलक्ष्मी आहे ना, तिला सन्मान करून आपल्या शेतामध्ये, जर शेत नसेल तर आपल्या घराच्या पूर्वेच्या दिशेला त्या दिवशीचा केर टाकावा. मग पहा कशी ती असणारी लक्ष्मीची कृपा होते, कशी त्या भगवान कुबेर देवाची कृपा तुम्हावरती होते महाराज. आणि तो जो विधी आहे ना, ज्यावेळेस आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत त्याआधी भगवान कुबेराची पूजा असते. पहिल्यांदा भगवान कुबेराची पूजा आणि मग लक्ष्मी मातेची पूजा त्या ठिकाणी होते. असं शिव महापुराण सांगताय की जीवनामध्ये जर आपल्याला काही प्राप्त करायचं आहे, आपल्याकडे काही जरी नसले तरी सुद्धा आपण भगवान परमात्म्याला शरण जावं. आपण त्या भगवान परमात्म्याची आराधना करावी आणि आराधना करून महाराज तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करून घ्यावा. अशी ती असणारी भगवान परमात्म्याची भोळी भक्ती त्या देवाला आनंदित करते महाराज, आनंदित करते महाराज. श्री शुकजी महाराज त्या सोनका दृष्टीला सांगता 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 सर्व 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 वृत्तांत सांगतात आणि सांगितल्याच्या नंतर श्री शुकजी महाराज, शुकजी महाराजांना शौनका दिवशी प्रश्न करतात. म्हणते, महाराज, ह्या ज्या महिन्याला ज्या शिवरात्री येतात ती जर शिवरात्र आमच्याकडून घडली नाही तर त्या जर शिवरात्रीचे आम्हाला पुण्य प्रदान करायचं आहे.